लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे. लेखक डॉक्टर यशवंत पाटणे. वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव. निर्मिती साहित्य उत्सव परिवार. लेख 53वा. पुण्यश्लोक कर्मयोगिनी अहल्याबाई होळकर. इतिहासाच्या पानांना सुद्धा तेजस्वी व्यक्तिमत्वांची प्रतीक्षा असते. या पानांची उपेक्षा होऊ नये म्हणून नियती पुण्यश्लोक अहल्याबाई होळकरांसारखी कर्तबगार व्यक्तिमत्वे जन्माला घालत असते. जॉन माल्कम नावाच्या विचारवंताचा एक अभिप्राय मोठा समर्पक आहे. भारताला अहल्याबाई अशी एक राणी मिळाली की जिच्या ठिकाणी गंगेचे पावित्र्य, सागराचे गांभीर्य, सूर्याची दाहकता आणि चंद्राची शीतलता यांचा मनोहर मिलाप झालेला होता. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील चोंडी या गावी माणकोजी आणि सुशीलाबाई शिंदे पाटील यांच्या पोटी इसवी सन 1725 मध्ये अहल्याबाई नावाचे कन्यारत्न जन्माला आले. बालपणातच अहल्याबाईंवर सात्विकतेचे आणि वीरत्वाचे संस्कार झाले. लिहिण्या वाचण्याबरोबरच घोड्यावर स्वार होण्यात आणि तीरकामठा चालवण्यात त्या तरबेज झाल्या होत्या. एकदा गावात आलेल्या पाहुण्यांनी अहल्याबाईंना झाडावरचा बुलबुल टिपण्यास सांगितले. चिमुकली अहल्या पटकन म्हणाली, तो बुलबुल काय माझा शत्रू आहे? तोही आमचा पाहुणा आहे. पाहुण्याला मारण्याची आमची प्रथा नाही. निष्पाप जीवांवर, मुक्या प्राण्यांवर प्रेम करावे. याच चुणचुणीत मुलीने पुढे इंदूर संस्थांची सत्ता हाती असताना जनावरांसाठी राखीव कुरणे आणि पक्ष्यांसाठी अभयारण्ये निर्माण केली, जोपासली. पर्यावरण, परमार्थ आणि प्रशासन या तिन्ही क्षेत्रात प्रभावी मुद्रा उमटविणाऱ्या अहल्याबाई पुण्यश्लोक कर्मयोगिनी होत्या. अग्निदिव्यातून त्या तावून सुलाखून निघाल्या होत्या. अवघ्या 8व्या वर्षी त्यांचा खंडेराव होळकरांशी विवाह झाला. खंडेराव हे सुभेदार मल्हारराव होळकरांचे पुत्र. त्यांना पतिसुख फारसे लाभले नाही. पुत्र मालेराव आणि कन्या मुक्ताबाई अशी 2 अपत्ये प्राप्त झाली. पण 1754 मध्ये एका युद्धात खंडेरावांचा अंत झाला. प्रथेप्रमाणे अहल्याबाई सती निघाल्या. सासरे मल्हारराव यांनी सुनेला अडवले, विनवले. मुत्सद्दी सासऱ्याच्या डोळ्यातील अश्रूंनी अहल्याबाईंना थोपवले आणि इतिहासालाही नवल वाटावे असे कर्तृत्व विधात्याने अहल्याबाईंच्या हातून करवून घेतले. ईश्वरावर गाढ श्रद्धा असणाऱ्या या राणीने अखिल भारतात अनेक ठिकाणी मंदिरे उभारली, घाट बांधले, विहिरी बांधल्या, अन्नछत्रे उघडली. जिथे तीर्थक्षेत्र आहे तिथे अहल्याबाईंचे नाव आहे. पण मंदिरे उभारणाऱ्या या राणीने माणसाच्या अंतःकरणात देवीचे स्थान प्राप्त केले. 1766 मध्ये सासरे मल्हाररावांच्या मृत्यूनंतर अहल्याबाई उदास झाल्या. पण प्रजेच्या कल्याणासाठी त्यांनी दुःख पोटात ठेवले. त्यांच्या दुःखात भर म्हणून होळकर शाहीतील दिवाण गंगाधर तात्याने राघोबा दादांशी संधान बांधले. स्वारी करण्याविषयी सुचविले. अहल्याबाईंना या कपट कारस्थानाचा सुगावा लागला. त्यांनी थोरल्या माधवराव पेशव्यांकडे तक्रार नोंदवली. माधवरावांनी अहल्याबाईंना कळविले, तुमच्या दौलतीविषयी कोणी पापबुद्धी धरील त्याचे पारिपत्य जाहीर करावे. अहल्याबाईंचे आत्मबळ वाढले. त्यांनी भोसले, गायकवाड, शिंदे, दाभाडे या मराठे सरदारांना मदतीची हाक दिली. राघोबा 50,000 फौजेनिशी उज्जैनीजवळ अंकपात घाटावर मुक्कामी आले. लढाई अटळ असल्याची खात्री वाटू लागताच अहल्याबाईंनी राघोबांना पत्र धाडले. मी बाई माणूस काय करणार,
म्हणून मनात आणू नये. स्त्री म्हणून कमकुवत समजू नका. खांद्यावर बासडा टाकून उभी राहीन. दौलतीचे रक्षण करीन. आमच्या वाडवडिलांनी तलवार चालवून शरीर कष्ट घेऊन दौलत कमवली आहे. आपणास लक्षात असू द्यावे, मी सुभेदारांची सून आहे. बाईचा पराभव झाला तर कोणी नावे ठेवणार नाही, पण बाईकडून आपला पराभव झाला तर जगात हसे होईल. तेव्हा लढाई न करण्यात आपले कल्याण आहे. आणि काय आश्चर्य, राघोबांनी लढाई टाळली. मान राखून घ्यावा म्हणून इंदोरला गेले. अहल्याबाईंचा दबदबा, त्यांची लोकप्रियता आणि त्यांचे आदर्श जीवन पाहून पुरते खजील झाले. अहल्याबाईंनी मुत्सद्देगिरीने राघोबावर विजय मिळवला. इंदोरच्या संस्थांच्या प्रजेच्या मनात आपल्या राणीविषयी आदरभाव वाढला. अहल्याबाईंच्या व्यक्तिमत्वाविषयी सर्वदूर उत्सुकता होती. राघोबांची पत्नी आनंदीबाईंनी देखील आपल्या एका दासीला महेश्वरीला पाठविले होते. ती कशी दिसते कळविण्यास सांगितले होते. अहल्याबाई दिसायला 4 चौघींसारख्या होत्या. मध्यम उंची, गोल चेहरा, काळेभोर केस, रंग सावळा, चेहरा शांत, डोळे टपोरे नि चमकदार, कपाळपट्टी रुंद, काळेभोर दाट लांब केस, प्रकृती निकोप, पांढरी वस्त्रे, आसनावर पांढरी घोंगडी, सूर्योदयापूर्वी 1 घटका जागे होऊन स्नान, पूजापाठ, भुकेलेल्यांना अन्नदान, त्यानंतर शाकाहारी भोजन, थोडी विश्रांती, दुपारपासून सायंकाळपर्यंत राज्यकारभार, न्यायनिवाडे, रयतेच्या हिताचे निर्णय, सायंकाळी देवदर्शन, सूर्यास्तानंतर अल्पोपहार, रात्री 9 ते 11 पत्रव्यवहार, हिशोब तपासणी, रात्री 11च्या सुमारास झोपी जायच्या. ही दिनचर्या अखंडपणे सुरू होती. आणि म्हणूनच आनंदीबाईंच्या दासीने कळविले, बाईसाहेब, अहल्याबाई आपल्या इतक्या रूपसंपन्न नाहीत, पण त्यांच्या चेहऱ्यावर दैवी कांती आहे. त्यांच्यासमोर गेलं की आपोआप आदरभाव निर्माण होतो. अहल्याबाईंनी 28 वर्षे राज्यकारभार केला. त्यांच्या कारभाराचे 2 भाग होते, एक खाजगी आणि दुसरा दौलत. त्यांचे खाजगीचे उत्पन्न 15 लाखाचे होते. त्यावर त्यांची पूर्ण मालकी होती. तर पाऊण कोटी उत्पन्नाचा मुलूक आणि 16 लाखाची रोकड अशी आरंभीच्या काळात दौलत वाढत गेली. हे उत्पन्न 1 कोटीपर्यंत गेले. अहल्याबाईंचे वैशिष्ट्य हे की त्यांनी दौलतीची म्हणजे राज्याची रक्कम कधी वैयक्तिक दानधर्मासाठी वापरली नाही, तर आपल्या खाजगी उत्पन्नातून धार्मिक कार्य आणि दानधर्म केला. अहल्याबाई दानशूर होत्या, सात्विक प्रवृत्तीच्या होत्या. याशिवाय त्या कुशल प्रशासक होत्या. महेश्वर हे शहर त्यांनी राजधानी म्हणून पसंत केले. त्या शहराला रूप दिले, वैभव दिले. नर्मदा आणि महेश्वरी या नद्यांच्या संगमावर वसलेले हे शहर आज महेश्वरी साड्यांमुळे प्रसिद्ध आहे. पण त्यासाठी अहल्याबाईंनी नियोजनपूर्वक कष्ट घेतले. वस्त्र उद्योगास प्रोत्साहन दिले. त्यामुळे बाजारपेठा, व्यापार वाढला. अहल्याबाईंनी कलावंतांना, शाहिरांना, शिल्पकार, पाथरवट, कारागिरांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या प्रतिभेला न्याय दिला. त्यामुळेच कवी मोरोपंत, शाहीर अनंत फंदी यांचे कवित्व हा माय मराठीचा अक्षरठेवा झाला आहे. अहल्याबाईंनी छत्रपती शिवरायांनी जोपासलेले स्वराज्याचे धोरण आपल्या संस्थानात राबविले. प्रजाहित दक्षता, कर्तव्य कठोरता, गुणग्राहकता आणि मानवता यांचे विलोभनीय दर्शन त्यांच्या जीवनचरित्रातून घडते. उत्तम प्रशासनाचे त्यांनी उदाहरण घालून दिले. दुष्काळात शेतकऱ्यांचा शेतसारा माफ केला. दीर्घ मुदतीच्या कराराने जमिनी पट्ट्याने दिल्या. सैन्याकडून पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यास नुकसान भरपाई दिली. पडीक जमिनी लागवडीखाली आणल्या.
जादा शेतसारा वसूल करणाऱ्या तसेच अप्रामाणिक भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना प्रचंड दंड करून शिक्षा दिल्या. प्रामाणिक अधिकाऱ्यांची कदर केली. विधवा स्त्रियांना दत्तक घेण्यास अनुमती दिली. पर्यावरणासाठी वृक्षारोपण केले. तहानलेल्या गावांसाठी बंधारे सरोवरे निर्माण केली. मराठी संस्कृतीला अभिमान वाटावा असे हे तेजस्वी बाणेदार व्यक्तिमत्व 1795 मध्ये काळाच्या पडद्याआड गेले. आजही मध्य प्रदेशात देवी अहल्योत्सवाच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती जागवल्या जातात. कला साहित्य संस्कृतीचा एक ऐतिहासिक सोहळा म्हणून संपूर्ण विश्वातले महान नेते, विचारवंत, कलावंत तेथे येतात. झोना बोला नावाच्या इंग्रजी कवयित्रीने अहल्याबाई नावाची चैतन्य स्त्रोत वाटावी अशी दीर्घ कविता लिहिली आहे. ब्रह्मदेवाने या पृथ्वीतलावर एक दयाळू हृदयाची तेजस्वी कीर्तिमान देवी पाठवली. ती माणसांच्या जगात अजरामर आदरणीय झाली. तिचे नाव अहल्या. आता आपण ऐकत होतात लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे. लेखक डॉक्टर यशवंत पाटणे. वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव. ही साहित्य उत्सव परिवाराची 2023 ची प्रस्तुती आहे.